षटतिला एकादशी व्रत व्रतकथा उपवास विधी महिमा महत्व प्रयोजन व फलश्रुती ही एकादशी पौष कृष्ण पक्षामध्ये येत असते। एकादशीचं महत्व या अनन्यसाधारण असं आहे। नामस्मरण हरि कीर्तन एकादशी व्रत हरि जागरण द्वादशी क्षीरापती सेवन सुकृता त्यापरी नाही घडतात तिन्ही साधन कली माझी तो पावन त्याच्या अनुग्रहे करुण तरती जन असंख्य एका जनार्दनी भाक पुन्हा जन्म नाही देख साधन अनेक दुजे नको करणे करा हरिभक्ती संतांचे पूजन व्रत एकादशी रात्रो जागरण वासुदेव नामाचे मुखी उच्चारण तेने न होय बंधन यमाचे रामकृष्ण वासुदेव वदे रामकृष्ण वासुदेव वदे नित्य वाचे नामावळी वदे वदे सर्व काळी पातकांची होळी क्षणामात्रे होईल जनासी तारक वासुदेव नाम अनेक नको साधन वायाची तेने गावे तो सुखे जनी जनार्दन। अशा प्रमाणे एकादशीचं महत्व आहे। भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांचा संवाद चाललेला असताना त्या ठिकाणी राजा धर्माला भगवान श्रीकृष्णाने या सत्संगामध्ये षटतिला एकादशी पौष कृष्ण पक्षामध्ये येणारी हिचं महत्व विचारलेलं आहे। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने राजा धर्माला सांगितलं, हे बघ धर्मा, पूर्वी एकदा वैकुंठामध्ये श्री विष्णूकडे नारद मुनी गेले आणि त्या ठिकाणी प्रार्थना करू लागलेले आहे। शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवहरं सर्वलोक एकनाथं। किंवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत पद्मनाभा नारायण श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण याप्रमाणे त्या ठिकाणी स्तुती केली। आणि मग भगवान विष्णू आणि नारद मुनी यांचा संवाद चाललेला असताना सत्संग चाललेला असताना त्या ठिकाणी नारद मुनी भगवान विष्णूला त्या ठिकाणी सांगितलं की देवा, मला षटतिला एकादशीचं व्रत उपवास महिमा ऐकण्याची इच्छा आहे। त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं, हे नारदा, तुला मी षटतिला एकादशीचं महत्व सांगतो, तू लक्ष देऊन अवधान देऊन माझ्याकडे हे ऐक। पूर्वी मृत्यू लोकामध्ये एक ब्राह्मण श्री आपण आपल्याला वैकुंठाला जाण्यासाठी वैकुंठी जावया तपाचे सायास लागे जीवनास करणे भाऊ याप्रमाणे वैकुंठाला जाण्यासाठी वैकुंठाची प्राप्ती होण्यासाठी ती भक्ती करत होती। अनेक प्रकारची ती व्रत वैकल्य करत होती आणि असे हे व्रत वैकल्य करत असताना अनेक वेळा ती परंतु लोकाला मात्र कोणत्याही प्रकारचा दान धर्म ती करत नसे आणि म्हणून ती अतिशय कृश झालेली होती। सेवा करायची, व्रत वैकल्य करायची, त्याग करायची, परंतु दान धर्म मात्र बिलकुल करत नसत आणि दान धर्मामुळे आपल्या संपत्तीला सोन्याचा सुगंध येत असतो असं म्हटलं जातं। आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या भगवान विष्णूच्या कानावर हे धर्मराजा ही बातमी आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की आपल्याला परीक्षा घ्यायची आहे। भगवान श्रीकृष्ण एका ब्राह्मणाचं वेश घेऊन एका वृद्धाचं वेश परिधान करून त्या ठिकाणी याचक होऊन तिच्या दारामध्ये गेलेले आहे। दाराला गेल्यानंतर त्या ठिकाणी केविलवाण्या पद्धतीने
तिची प्रार्थना करू अर्जव करू लागलेली आहे की हे माई, हे आई, हे माते, मला खूप भूक लागलेली आहे. मला काही दिवस काही पण खायला मिळालेलं नाही. तो म्हातारा काठीच्या आधाराने वाकलेला, झुकलेला, सुकलेला, त्याचा चेहरा उठलेला आहे, निस्तेज झालेला आहे. डोक्यावर केस आहे, काठी आपटीत आपटीत दारात येऊन बसलेला आहे. आणि त्या ठिकाणी हे माते, मला काहीतरी भिक्षा आणून दे म्हटल्याबरोबर ती म्हातारी आतून हा भिक्षुकाचा आवाज ऐकल्याबरोबर एकदम रागून चिडून त्या ठिकाणी संतापत चिडत त्या ठिकाणी आली आणि त्या भिक्षुकाच्या अंगावर धावून आली आणि त्याला म्हटली ना, आम्ही सर्व हे संपत्ती दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस हाडाची काढर रक्ताचं पाणी करून आम्ही कमवायचं आणि ते तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना दान द्यायचं. याच्यावर तुमचा काही हक्क आहे का? याच्यावर तुमचा काही वारसा आहे का? तो याचे पुन्हा विनवणी करू लागला, हे माते, मला भूक लागलेली आहे आणि काही करून मला या ठिकाणी खायला द्यायला पाहिजे. माझ्या वार्धक्यामुळे, वय झाल्यामुळे मला चालता येत नाही, मला कोणी काम देत नाही, माझ्याकडून काम नीट होत नाही. तेव्हा आता जर तुम्हाला काही खायला दिली नाहीस तर मी भुकेने व्याकुळ होऊन या ठिकाणी तुझ्या दारातच माझा प्राण जाईल. पुन्हा भिक्षा मागितलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी ती भिक्षा मागत असताना म्हातारी त्याला अतिशय बोलली, जरी तू माझ्या दारात असा उपवासी तडफडून मेलास ना, तरी तुझ्या पायाला दोरी बांधून उकारड्यावर ओढून नेईन आणि तिथे येऊन तुझं पेट टाकून देईन, परंतु तुला भिक्षा मात्र देणार नाही. तू पुन्हा विनंती करायला लागला. केविलवाने पणतीन तो जमिनीवर खाली बसला, एकदम काठी आपटून. खाली बसल्यानंतर म्हातारी घरामध्ये गेली रागाने आणि त्या ठिकाणी आज जाऊन तिने काय केलं, आपल्या घरातल्या एका ताटामध्ये एक झाकण ठेवलं, त्याच्यावर काहीतरी, आणि त्याच्यामध्ये मातीचा ढेकूळ घेऊन आली आणि तो ढेकूळ त्या भिक्षकाराच्या पात्रात टाकला. परंतु तिने भिक्षा मात्र वाढली नाही. तो वृद्ध शेवटी तिथून उठून गेला. भगवान विष्णू वैकुंठाला गेले आणि ही सर्व परीक्षा पाहिल्यानंतर हा थेरडा बरा झाला गेला, हा म्हातारा बरा झाला गेला आणि म्हणून ती त्याला खूप बोलली. शेवटी भगवान विष्णू हे जे परीक्षा घेण्यासाठी आले होते ते तिथून निघून गेलेले आहे. तिचं सर्व पूर्ण त्यांनी अगोदर ऐकून घेतलेले आहे की दरिद्री लोकांकडे खूप पैसा असतो, परंतु दुसऱ्याची संपत्ती लुटण्यासाठी ते भीक मागतात. लोकांना ते सांभाळू शकतात परंतु सांभाळत नाही. असं करून शेवटी ती वैकुंठात भगवान विष्णू गेलेले आहे. शेवटी काही दिवसांनी मृत्यू लोकामध्ये ती म्हातारी वृद्ध झाली, वार्धक्यामध्ये ती मरण पावली आणि मरण पावल्यानंतर ती स्वर्ग लोकाला म्हणजे वैकुंठ लोकात गेलेली आहे. वैकुंठ लोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला सर्व ऐश्वर मिळालेलं आहे, सर्व सुख उपभोगायला मिळालेली आहे. परंतु त्या ठिकाणी मात्र तिला जरी ही सर्व सुख मिळाली असली तरी त्या ठिकाणी तिला वस्त्र मिळालेली नाही आणि त्या ठिकाणी तिला खायला अन्न मिळत नाही. आणि मग ती उपवासी असणारी म्हातारी शेवटी भगवान विष्णूकडे वैकुंठ लोकामध्ये गेली आणि वैकुंठ लोकामध्ये तिथं गेली असताना तिने विष्णूला सांगितलं, अरे मी एवढे दान धर्म केले, एवढं व्रत केलेली आहे, एवढा त्याग केलेला आहे, एवढा उपवास केलेली आहे, तुझी सेवा केलेली आहे आणि या ठिकाणी मात्र मला खायला काहीच मिळत नाही, कपडे नाही, मला सर्व आहे पण ह्या गोष्टी का मिळत नाही. त्यावेळी सांगितलं, हे माते, तू अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केलीस, उपवास केलास, विधीने व्रत वैकल्य केली, पण त्या उपवासाचा शेवट करताना, पारण सोडताना मात्र तू दान धर्म केलेला नाहीस. कधी कोणाला वस्त्र दिलं नाहीस, कधी कोणाला अन्न दिलं नाहीस, तहानेला पाणी दिलेलं नाही, त्यामुळे तुला ह्या गोष्टी इथे मिळणार नाही. शेवटी भगवान विष्णूने सांगितलं, तू इथून जात आणि तिने सांगितलं, देवा मी तुला शरण आलेली आहे, माझा हा प्रश्न आहे तो माझा सोडव, माझी या संकटातून मुक्त कर, मी तुला देवा विनंती करते, तुला मी हात जोडते, कारण करतो अकर्तो अन्यथा करतो अशा प्रकारच्या शक्ती तुझ्याकडे आहे. तेव्हा हे देवा माझ्यावर कृपा कर, मला माझा अपराध पोटात घे आणि मला तू काय कर, तर मला हे सर्व गोष्टी या ठिकाणी प्राप्त करून दे, नाही तर त्याच्यावरचा उपाय काय आहे तो उपाय मला काय कर तू सांग. त्यावेळी भगवान विष्णूने सांगितले की हे माते,
जर समजा तू या ठिकाणी षटतिला एकादशीचं, पौष कृष्ण पक्षातील एकादशीचं जर व्रत करशील नेमाप्रमाणे, दशमी, एकादशी, द्वादशी जर हे व्रत करशील तर त्या पुण्याईमुळे तुला पुन्हा या ठिकाणी काय होईल, तुझं सुख तुला प्राप्त होईल, तुझं व्रतवैकल्य पूर्ण केलेलं तुला फळ लागेल. आणि म्हणून तू दानधर्म कर आणि मग तुला घर वगैरे सगळं काही त्या ठिकाणी मिळेल. या षटतिला एकादशीचं व्रत कसं करायचं याची माहिती तुला देवश्रिया सांगतील. ती ब्राह्मण महातारी शेवटी देवश्रियांकडे गेलेली आहे आणि देवश्रियांकडे त्या ठिकाणी गेल्यानंतर देवश्रियांना विनंती प्रार्थना करू लागली. देवश्रियांनी तिला षटतिला एकादशीचं महत्व सांगितलं आणि त्यापुढे ती नित्य नेमाने षटतिला एकादशीचं व्रत करू लागलेली आहे. तिने हे व्रत केलेलं आहे, एकादशीचं व्रत करू लागलेलं आहे आणि म्हणून तिला तिचं परत ऐश्वर्य, वैभव, सौख्य, उपभोग मिळालेले आहे. आणि म्हणून पौष कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. जर ही एकादशी आपण आपल्या जीवनात केली तर आपल्याला सद्गती प्राप्त होते, आपल्याला ईश्वराची प्राप्ती होती, आपल्याला देवाची प्राप्ती होती. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णूनीच ही एकादशी त्या ब्राह्मणश्रीला करायला सांगितलेलं आहे असं भगवान श्रीकृष्णने सतसंगामध्ये धर्मराजाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे धर्मा, तुझी प्रजा, तुम्ही सर्वजण या षटतिला एकादशीचं व्रत करा आणि आपल्या जीवनामध्ये आपण आपलं ऐश्वर्य, वैभव, संपत्ती तुम्ही काय करा तर पुन्हा मिळवा.